We will have the breaking of bread first. आता आपण प्रभू भोजन घेऊया सर्वजण मिळून. For I received from the Lord that which I also delivered to you, that the Lord Jesus on the same night in which he was betrayed took bread, and when he had given thanks, he broke it and said, "Take, eat, this is my body, which is broken for you. Do this in remembrance of me." कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हासही सांगून दिले, ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूंच्या हाती दिला गेला, त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी मोडले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा. Thank you, Father. धन्यवाद दे बापा. I know, Lord, मला ठाऊक आहे प्रभू, the moment my people will hold this bread in their hands, ज्या क्षणाला माझे लोक ही भाकर त्यांच्या हातात धरतील, something is going to happen in their bodies. काहीतरी त्यांच्या शरीरात नक्की होणार आहे. Even before they partake of it. अगदी त्यातून सेवन करण्याही अगोदर काम सुरू होणार आहे. Yes, it's going to happen. होणार आहे, हो होणार My आहे. people, it's going to happen. माझ्या लोकांनो हे होणार आहे. Even when you hold it in your hand, ही भाकर जशी तुम्ही हातात धराल ना, the healing will start working. आरोग्य घडायला सुरुवात The होईल. power of Jesus will start operating. येशूचं सामर्थ्य काम करायला सुरू होईल. Because there is unity here. कारण इथे एकी आहे, There is fellowship here. इथे सहभागिता आहे And there is the Lord's Supper. आणि इथे प्रभू भोजन आहे. Thank you, Father. धन्यवाद Thank you, दे बापा. Master. तुझे आभार. Lord, let it happen. प्रभू असं घडून येऊ दे. Display your power तुझ्या सामर्थ्याचं प्रदर्शन कर. in the midst of your people. तुझ्या लोकांमध्ये तुझ्या सामर्थ्याचं प्रदर्शन भरव. You know who needs healing. तुला माहिती आहे कुणाला आरोग्य हवंय. Mental healing and bodily healing. मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य. You know who is weak here. तुला माहिती आहे इथे कोण कोण अशक्त आहे. You know who is going to die before time. तुला माहिती आहे इथे कोण कोण ठरलेल्या वेळे अगोदर मरणार आहे. Let it all be reversed today in the name of हे Jesus. सगळं उलट होऊ दे येशूंच्या नावात आज. Let there be a powerful manifestation today. सामर्थ्यवान प्रकटीकरण आज इथे उघड होऊ दे. In the name of Jesus. येशूच्या नावात. Amen and amen. आमेन, आमेन, आमेन. In the same manner, he also took the cup after supper, saying, "This cup is the new covenant in my blood. This do as often as you drink it in remembrance of me." त्याप्रमाणेच तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या आठवणीसाठी हे करा. Remember his death प्रभूचा मरण लक्षात ठेवा and remember his resurrection. आणि प्रभूचं पुनरुत्थान लक्षात ठेवा. His death will wash away your sins. प्रभूचा मृत्यू तुझं पाप धुवून टाकेल. His resurrection will give new life in your body. त्याचं पुनरुत्थान तुझ्या शरीराला नवीन जीवन देईल. Because verse 26 clearly says, कारण 26 वचन क्लिअरली सांगतं, "For as often as you eat this bread and drink this cup, you proclaim the Lord's death and till he comes." That is the resurrection. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूचे मरण तो येईपर्यंत असं लिहिलंय, प्रगट करून दाखवता. Say, Lord's death, प्रभूचे मरण it's for your sins. तुमच्या पापांसाठी. Till he comes, he is the resurrection. तो येईपर्यंत त्याचं पुनरुत्थान. You have to claim these things now. या गोष्टी तुम्ही मागायच्या In the name of Jesus. येशूंच्या नावात.